झाडांचं खाद्य. ओके. हे आहे आता टेरेस गार्डन. हे माझ्या झाडांसाठी सगळं काही, म्हणजे याच्यामध्ये पेस्टिसाइड्स पण आहे आणि खत पण आहे. गांडूळ खत, अर्थवॉर्म. ओके, हे अर्थवॉर्म हे हो दिसतात है ना. ते आता हे यावर लिहिलेले हे जे नाव आहेत ही नेमकी काय डेट टाकलेली आहे. हा, त्या डेट पासून 3 महिन्यानंतर ते मॅच्युअर्ड होतं, म्हणजे झालेलं असतं ते रेडी. हे पूर्ण माझं रेडी झालेलं खत आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7 हे सर्व घरी करता? हे घरी. काही तुम्हाला वास येता इथे? नाही नाही, कसलं लोक म्हणतात की कंपोस्टिंग मध्ये वास येतं. वास काय येतं की ओके. पूर्ण हा शेणखत मी वर्षभराला एक ट्रॉली घेत असते शेणखताची. अच्छा अच्छा. तर ती मला वर्षभर पुरते म्हणजे. आणि बाकी माझं घरचं खत. हेलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम टू सुप्रिया's किचन गार्डन। अम्हाला उमगलेल्या महिला इस चैनल पर जो हमारी मुलाकात हुई थी उसका ये सेकंड पार्ट है। फर्स्ट पार्ट हमने आपको दिखाया है, उसमें हमने आउटडोर गार्डन और हमारा नीचे वाला गार्डन जो जहाँ पर हमारा लॉन है और सारे फ्रूट्स वाले प्लांट्स है वो दिखाए हैं। इस वीडियो में हम आपको कंपोस्टिंग, पूरा कंपोस्टिंग दिखाएंगे पोर्शन, किस तरह से हम कंपोस्टिंग करते हैं वो सब कुछ, और अगले वीडियो में हम हार्वेस्टिंग। तो फर्स्ट पार्ट हमने आपको दिखाया है, ये सेकेंड पार्ट है, और थर्ड पार्ट हम नेक्स्ट वीडियो में दिखाएंगे। तो वीडियो को पूरा देखिएगा। इसमें हमने कंपोस्टिंग का हमारा पूरा का पूरा पोर्शन दिखाया है आपको। आपको बहुत काम में आने वाला है ये वीडियो, और ये वीडियो मराठी में शूट किया हुआ है। आपको जो पार्ट नहीं समझेगा आप हमें कमेंट करके ज़रूर बताइएगा। झाडांचं खाद्य. ओके. हे आहे आता टेरेस गार्डन. हे माझ्या झाडांसाठी सगळं काही, म्हणजे याच्यामध्ये पेस्टिसाइड्स पण आहे आणि खत पण आहे. तर हे शेंगदाण्याची हे आहे, पेंड आहे म्हणजे खली. हे शेणखत आहे. हे माझं ऑर्गॅनिक कंपोस्ट किचन वेस्ट पासून बनवलेलं. हे सरसोची खली आहे. ओके. हे कोकोपीट आहे, सँड आहे, आणि हे राख आहे, आणि हे बोन मिल आहे, हड्डीचा चुरा, आणि हे अंडेचं. याच्यामध्ये मी चुना पण घालते, हळद पण असते, आणि ट्रायकोडर्मा पण यूज करायचा, म्हणजे काही फंगस वगैरे नाही लागलं पाहिजे मातीला त्याच्यासाठी. आणि नीमखली जर आपल्याजवळ नसेल तर आपण नीमचे पत्ते पण यूज करू शकतो. तर मी जास्तीत जास्त पत्ते माझ्याकडे असतात. ट्रायकोडर्मा विरिडी आणि हे कोकोपीटच्या ऐवजी आपण हे पण यूज करू शकतो. संगीताताईंचं आहे का हे? ट्रायकोडर्मा विरिडी. आणि हे एन्झाईम्स आहेत हे सगळ्या. ओके. थोडं दुरून घ्या ते दिसली पाहिजे. हे सगळे एन्झाईम्स आहे. हे बनाना पील, लिंबूचं साल, केळीचे साल, कुठलेही संत्र्याची साल, मँगोचे फ्रूट्स गरपासनं वगैरे हे बनवलेले असतात. तर हे याचं आपण थोडंसं जरी आपण झाडांना टाकलं ना तर त्याचं खूप विटॅमिन आहे हे झाडांसाठी. तर हे बनवण्याची पद्धत कशी आहे, 1:3:10. म्हणजे 1 लिटर जर पाणी असेल तर त्याच्यामध्ये 30% हे टाकायचं मटेरियल. कुठलेही छिलके फ्रूट्सचे, कुठलेही फ्रूट्स तुम्ही गोडवाले फ्रूट्स घेऊ शकता, आंबट फ्रूट्स घेऊ शकता, किंवा तुम्हाला पेस्टिसाइड्स बनवायचं असेल कीटनाशक तर तुम्ही लसूण, मिरची, अद्रक याची पेस्ट बनवून ते पण घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये 10% हे गुळ, आणि त्याला खूप दिवसपर्यंत असं रोज थोडंसं 30 दिवसपर्यंत, 15 ते 20 दिवसपर्यंत असं झाकण थोडंसं ढिलं करायचं, म्हणजे याच्यामध्ये एअर नको असत असते. आणि एवढंच भरायचं, एवढी जागा एअरसाठी सोडायची असते. तर ते रेडी झाल्यानंतर हे बघा, हे रेडी झालेलं आहे. असं गाळून घ्यायचं. आणि ओनियन, गार्लिक, लेमन हे पेस्टिसाइड्स आहे. हां, कीटनाशक म्हणून यूज करू शकतो आपण. आणि हे आंब्याचं पण होतं माझ्याकडे, खराब झालं होतं थोडं, तर ते पण त्याचं पण मी म्हणजे खराब म्हणजे थोडंसं जुनं झालं होतं, तर मी त्याच्यामध्ये गुळ, परत त्याच्यात गुळ असतोच ऑलरेडी, तर परत मग त्याचं हे बनवलं मी. अच्छा. हां, हे सगळे पेस्टिसाइड्स आहेत? हा, हे सगळे पेस्ट नाही, हे टॉनिक पण आहे. टॉनिक आणि पेस्टिसाइड दोन्ही पण. ओके ओके. तुम्ही मातीमध्ये पण देऊ शकता, झाडांवर स्प्रे पण करू शकता. तर ते झाडांवर स्प्रे केलं तर कीड वगैरे राहत नाही. ओके. मी 2 अजून, हां, हे अजून हे बघा, हे पण झालं अजून दिसत नाही, इकडे राहिली वाटतं. बरं, ठीक आहे. अंड्याच्या सालीचा कसा उपयोग? हे आहे, हे पण चिली गार्लिक दिसत आहे. फ्रूट्स रेडी टू यूज. हे आंबट फ्रूट्स पासून बनवलेलं आहे. ओके ओके. हां,
एन्झाईम्स. काय म्हटलं? अंड्याचा कसा उपयोग करतो? अंड्याचं हे आपण बारीक करायचं मिक्सरमधनं आणि मग ते टोमॅटोला कॅल्शियमची गरज असते की नाही, तर त्याच्या मुळाशी असं थोडंसं दूर टाकायचं, तर ते त्याला कॅल्शियम मिळतं. हे लिंबूला चालतं का? लिंबूलाही चालतं. कॅल्शियम तर सगळ्या झाडांना पाहिजेच असते, अच्छा ठीक पण टोमॅटोला खूप गरज असते. त्याची कमजोर असते ना त्याच्या दांड्या. हे कोकोपीट आहे, हे खत नाही आहे, झाडांना भुसभुशीत करण्यासाठी रेती कोकोपीट. म्हणजे चिकन माती असेल तर कोकोपीट मिक्स करता येईल. सँड मिक्स करायची चिकन मातीमध्ये, कारण ते इथेच खाली. हो चालेल. हा कंपोज एरिया ना? हा कंपोस्टचा एरिया आहे. ओके. पूर्ण हां हां. हे पूर्ण माझं रेडी झालेलं खत आहे. ओके. 1 2 3 4 5 6 7. हे सर्व घरी करता? हे घरी. काही तुम्हाला वास येतं इथे? नाही नाही, कसलं? लोक म्हणतात की कंपोस्टिंग मध्ये वास येतं. वास काय येतं की ते तुम्ही उघडं ठेवलं, हां, जे तुम्ही ओलं खत टाकता, जे आपलं किचन वेस्ट आपण टाकतो, त्याला उघडं नाही ठेवायचं. त्याच्यावर एक तर माती भुरकवायची, शेणखत भुरकवायचं किंवा मग कोरडे पानं. ओके. कशाने तरी झाकायचं त्याचा. कोकोपीट टाकायचं. काही तुमच्याकडे नसेल तर पुठ्ठे असतात, पुठ्ठ्याचेच तुकडे टाकून द्यायचे, पण ओलं आणि ड्राय, ओलं आणि ड्राय. अच्छा अच्छा. ओलं सुकं असं जर टाकलं तर बिलकुल त्याचा वास येत नाही आणि कंपोस्ट आरामात तयार होतं. हो ना, अगदी विकत मिळतं तसं सुंदर तयार झालंय ना. मी दाखवतेच तुम्हाला. हे बघा, विकतच्या सारखं आहे, पूर्ण माती. मग यात गांडूळ तुम्ही आणून टाकता की नाही, काय गांडूळ काय नाही. गरज हे नाही? गांडूळ खत दुसरीकडे आहे, मी दाखवेल तुम्हाला. ओके ओके. हे बघा, हे किडे आहेत की नाही, हे हां हे हां. आणि अजून दुसरे किडे असतात, म्हणजे जे की मी याच्यात दाखवते तुम्हाला. याच्यात दाखवते. हे बघा, हे किडे. ओ, हे किडे जे आहे ते खत बनवतात. हे सगळं माझं कच्चं खत आहे आणि हे झालेलं आहे. हे हो. आता याला थोडंसं एक वेळा हात गाळून घेतलं की होऊन झालं गेलं. ओके. हे बघा, पूर्ण असं हे सगळं माझं रेडी खत आहे आणि हे शेणखत आहे. मग मी त्याच्यावर थोडंसं एक एक मुठ्ठी अशी भुरकवत असते शेणखत. हे बघा, याच्यावर सगळ्या याच्यावर मी टाकलेलं आहे. कुठे माशी दिसताय, कुठे वास दिसताय, काहीच नाही. आणि हे इथे मी लिक्विड फर्टिलायझर गोळा केलेले. ओके. कंपोस्ट आहे हे. ओके. ह्याच्यामध्ये हे बघा, आपल्याला दिसतील हे इथे. हे बघा, हे बघा, हे गांडूळ खत, अर्थवॉर्म. ओके. हे अर्थवॉर्म हे हो दिसतात है ना. ते आता हे रेडीच होत आलेलं आहे. वरतून मी असं पाला इथे याच्यावर टाकलेला आहे. ओके. हे काढल्यानंतर ते रेडीच. त्याला असं कव्हर करून ठेवावं लागतं. तो फ्रेंड्स, आपको ये कंपोस्टिंग का वीडियो कैसा लगा हमें कमेंट करके ज़रूर बताइएगा. यावर लिहिलेले ही जे नाव आहेत ही नेमकी काय डेट टाकलेली आहे. हां. त्या डेट पासनं 3 महिन्यानंतर ते मॅच्युअर्ड होतं, म्हणजे झालेलं असतं ते रेडी. हे झालं रेडी झालेलं असतं. 3 महिने झाले की मग रेडी. मग त्याला गाळायचं आणि तसं बॉटलमध्ये मी जसं भरलंय ना तसं भरायचं. अच्छा, म्हणजे यात तुम्ही ते तयार करता. तयार. ओके. ओके. पूर्ण हा शेणखत मी वर्षभराला एक ट्रॉली घेत असते शेणखताची. अच्छा अच्छा. तर ती मला वर्षभर पुरते म्हणजे. ओके. आणि बाकी माझं घरचं खत. इथे मी लिक्विड फर्टिलायझर बनवलेलं आहे. ओके. हे याच्यासाठी याच्यात थोडं मध्ये टाकते, पण पावसाळ्यात लिक्विड फर्टिलायझर जास्त नाही टाकायला पाहिजे. आता मी नाही टाकणार, एवढं संपल्यानंतर मग नाही टाकणार. कारण तो फ्रेंड्स, आपको ये आज का वीडियो कैसा लगा? अगर आपको ये कंपोस्टिंग के बारे में वीडियो इन्फॉर्मेशन अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक और शेयर ज़रूर कर दीजिएगा. और अगर इसी तरह के इन्फॉर्मेटिव वीडियोस आपको देखने हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब ज़रूर कर दीजिएगा. अभी हमने फर्स्ट पार्ट और सेकंड पार्ट तो आपको दिखा दिया है. थर्ड पार्ट में हम आपको पूरी हमारी गार्डन की हार्वेस्टिंग दिखाएंगे और आम्हाला उमगलेल्या महिला इस यूट्यूब चैनल का क्या कहना है हमारे बारे में वो भी हम आपको बताएंगे.